हाय हॅलो नमस्कार, मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी माझ्या व्हिडिओजमधून माझं स्किन केअर, माझं डेली रुटीन आणि त्याचसोबत हेअर केअरसुद्धा शेअर करत असते. ज्या गोष्टी मी यूज करते, ज्या गोष्टींचा मला फायदा होतो, तर त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तुम्हालासुद्धा त्याचा फायदा होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं हेअर केअर कशा पद्धतीनं केसांची काळजी घेते, तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर इथे आज मी माझ्या केसांना हेअर ऑइलिंगसुद्धा करणार आहे आणि त्याच्यानंतर केससुद्धा धुवायचे आहेत. तर ते संपूर्ण रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा हेअर ऑइल करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की माझे केस पूर्वी शोल्डर लेंथ होते. त्याच्यानंतर आत्ता माझे केस एवढे मोठे झालेले आहेत आणि त्याच सगळ्या गोष्टी मी कशा पद्धतीनं करते तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की शोल्डर लेंथपासूनचे केस मी माझे आता कमरेच्या खालीपर्यंत गेलेले आहेत. आणि तरी मी मध्यंतरी 2 वेळा केस माझे खालून जे केसांचे शेंडे वगैरे असतात तर ते कट केलेले होते. आता सध्या मी कट केलेले नाही आहेत, पण अगोदर मी कट केलेले होते. तर आता जशी आपली ऑइली स्किन असेल तर चेहऱ्यावर खूप सारं तेल जमा होतं, तसंच केसांमध्ये सुद्धा खूप सारं तेल जमा होतं. केस खूप चिकट होतात, डोक्यामध्ये खूप सारा घाम येतो आणि त्याच्यामुळे केस एकदा जरी धुतले तरी संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी पुन्हा केस अगदी ओले चिंब होतात आणि एकदम चिकट होतात. कधी कधी तर ते इतके चिकट होतात की जर 2-3 दिवसात केस नाही धुतले तर वाससुद्धा यायला लागतो. तर त्यासाठीची एक सिंपल अशी बेसिक होम रेमेडी आहे, तर मी ती तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी आता इथं मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यानंतर पहिली गोष्ट मी त्यासाठी वापरणार आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. आता ॲलोवेरा जेल आपलं जे केसांचं स्काल्प वगैरे असतं तर ते व्यवस्थित क्लीन करायला मदत करतं, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणतीही घाण साचून राहत नाही आणि स्काल्प आपलं व्यवस्थित असेल तर तिथे कोणताही घाण कचरा जमा होत नाही, त्याच्यामुळे घाम येत नाही आणि त्याच्यामुळे आपली जी डोक्याची स्किन आहे ती तेलकटसुद्धा जास्त होत नाही आणि तिथे घामसुद्धा जास्त येत नाही. त्याचसोबत ॲलोवेरा जेलसोबत इथे वापरणार आहे मी खोबऱ्याचं तेल. आता खोबरेल तेल आपण केसांना नेहमीच मसाज करतो, पण नुसत्या खोबरेल तेलानं मसाज करण्याच्या ऐवजी त्यामध्ये तुम्ही असं ॲलोवेरा जेल वापरायचं आणि मग त्याने व्यवस्थित छानपैकी मसाज करायचे. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या केसांचा जो स्काल्प असेल तो व्यवस्थित क्लीन होतो. ॲलोवेरा जेल आणि खोबरेल तेल या दोघांचेही बेनिफिट आपल्या केसांना, त्याच्यानंतर आपल्या डोक्याच्या त्वचेला खूप सारे मिळतात आणि त्याच्यामुळे आपल्या डोक्यामध्ये जो काही घाम येतो आणि जेव्हा पण आपल्या डोक्यामध्ये घाम वगैरे येतो त्याच्यामध्ये खूप सारा कचरा जमा होतो आणि डॅन्ड्रफसुद्धा व्हायला सुरुवात होते. स्काल्प आपलं व्यवस्थित दिसत नाही, खूप सारी धूळ मिट्टी सगळं जमा होतं आणि त्याच्यामुळे आपल्या केसांमध्ये खाजसुद्धा सुटायला लागते आणि केससुद्धा आपली मुळं जी असतात केसांची ती कमकुवत व्हायला लागतात आणि केस जास्त प्रमाणात गळायला लागतात. तर त्यासाठी खोबरेल तेल लावण्यापूर्वी फक्त खोबरेल तेल न लावता फक्त त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल ॲड करायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित आपल्या केसांना, आपल्या स्काल्पला व्यवस्थित मसाज करून घ्यायची. आता इथं केस मसाज करण्यापूर्वी व्यवस्थित मी केसांमधला जो गुंता असेल तर तो व्यवस्थित काढून घेणार आहे. कारण जेव्हा आपण केस व्यवस्थित मसाज करतो केसांना, मुळांना, त्याच्यानंतर केसांची मुळं थोडीशी कमकुवत झालेली असतात, जेणेकरून केस गळण्याचे, तुटण्याचं प्रमाण थोडंसं जास्त होऊ शकतं. तर त्यासाठी लक्षात ठेवायचं, कधीही केस धुताना केसांना तेल लावण्यापूर्वी व्यवस्थित केस विंचरून घ्यायचे. केसांमधला जो गुंता वगैरे झाला असेल तर तो काढून घ्यायचा. आता गुंता काढण्यासाठी केस व्यवस्थित असं 2 साईडमध्ये पार्टिशन करायचं, जेणेकरून एकदम गुंता काढायला गेला तर केस खूप आपले सलतात, खूप केस तुटतात आणि खूप केस आपले ओढलेसुद्धा जातात. तर त्यासाठी व्यवस्थित केसांचं दोन्ही साईडला पार्टिशन करायचं. जर तुमचे केस अजून दाट असतील, म्हणजे माझे इतके पण दाट नाही आहेत, कारण डिलेव्हरीनंतर ऑफकोर्स हेअरफॉल होतो. आता माझा बऱ्यापैकी हेअरफॉल कमी झालेला आहे. जर तुमचे केस याच्यापेक्षा सुद्धा दाट असतील तर तुम्ही व्यवस्थित छान छोटे छोटे सेक्शन करून सुद्धा केसांमधला जो काही गुंता असेल तर तो व्यवस्थित काढून केस एकदम छान व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित विंचरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण हे जे तयार केलेलं आहे मिश्रण, ज्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल फक्त आणि खोबरेल तेल टाकलेलं आहे, तर ते व्यवस्थित हलवून बोटांच्या मदतीनं
आपल्या केसांमध्ये छोटे छोटे पार्टिशन करून आपला जो स्काल्पचा भाग आहे म्हणजे डोक्याचा भाग आहे, केसांच्या मुळाचा भाग आहे, तिथे व्यवस्थित हलक्या हाताने लावायचे आणि तिथे छानपैकी मसाज करायचा आहे. जेणेकरून काय होईल ना, आपल्या डोक्याचा स्किन किंवा स्काल्प असेल तो व्यवस्थित स्वच्छ होईल, तिथे रक्ताभिसरण चांगलं होईल आणि त्याच्यामुळे ना नवीन केस येण्यासाठी किंवा आहेत ते केस मजबूत होण्यासाठी आपल्या केसांना खूप सारा फायदा होईल. तर त्यासाठी आता तुम्ही इथं बघताय मी छोटे छोटे पार्टिशन करते आणि त्या पार्टिशनमध्ये व्यवस्थित मी जे केस आहेत तर ते घेऊन छानपैकी केसांना हलक्या हातानं मसाज करते. त्यासोबत मागच्या साईडला सुद्धा व्यवस्थित मसाज करायचा. आता सगळीकडे मी तेल लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये आपल्या चेहऱ्याला आपल्याला जितकं शक्य होईल तेवढा व्यवस्थित मसाज द्यायचा, जेणेकरून ना तिथे रक्ताभिसरण त्या पोर्शनमध्ये खूप चांगलं होईल. आणि आता इथे ना मसाज करण्यासाठी व्यवस्थित बोटांचाच वापर करायचा. जर नखं वाढलेली असेल तर त्या नखांनी आपल्या केसांना काही त्रास नाही झाला पाहिजे. बोटांच्या मदतीनंच छानपैकी आपल्या केसांना मसाज करायचा, जेणेकरून आपल्या बोटाची एनर्जी आपल्या स्काल्पमध्ये व्यवस्थित ॲब्सॉर्ब होईल आणि त्याचबरोबर आपल्या केसांनासुद्धा एक हेल्दी असं मसाज मिळेल. तर इथे मी आता डोक्याला केस वगैरे केसांना सगळं ते लावून घेतलेलं आहे आणि छानपैकी इथे मसाज केलेले आहे. त्याच्यानंतर हे जे राहिलेलं मिश्रण आहे तर ते केसांना पण लावायचं आणि त्याचसोबत जर केसांची वाढ चांगली व्हायची असेल ना तर केसांच्या मुळाकडचा जो भाग आहे म्हणजे शेंडे जे आहेत ना तर तिथे सुद्धा व्यवस्थित छानपैकी हे मिश्रण केसांना लावून घ्यायचं आहे. आता इथे थोडंसं कमी वापरलं तरी चालेल, कारण मेन आपले जर स्काल्प म्हणजे डोक्याचा भाग जर स्वच्छ असेल ना तर केस आपले जास्त गळत नाहीत आणि केसांची वाढसुद्धा खूप चांगली होती. तर त्यासाठी जास्त प्रमाणात ते डोक्यावर अप्लाय करायचं आहे, केसांच्या मुळाशी अप्लाय करायचं आहे आणि राहिलेलं जे आहे ते केसांना आणि शेंड्याच्या भागाला सुद्धा अप्लाय करायचं आहे. तर छानपैकी तुम्ही बघितलं जे मिक्सचर मी तयार करून घेतलं होतं ते व्यवस्थित मी संपवून घेतलेलं आहे, छान डोक्याला लावलेलं आहे आणि त्यानंतर ना आता व्यवस्थित एकदा केसांची छानपैकी मसाज करते. आता इथं मसाज करून घेतलेली आहे व्यवस्थित मी आणि कंगवा जसं मी तुम्हाला सांगितलं तसं मसाज केल्यानंतर हेअर ऑइल केल्यानंतर तेल वगैरे लावल्यानंतर कधीही केस विंचरायचे नाहीत. केस अगोदरच विंचरून घ्यायचे आणि त्यानंतर ना आता मला केस धुवायचे तर त्यासाठी बराच टाईम आहे. तर त्यामुळे मी ना छान पद्धतीनं अशी सैलसर वेणी बांधून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केसवरतीसुद्धा बांधू शकता, पण मला बाकीची घरातलीसुद्धा कामं करायची आहे. तर त्यासाठी ना मी व्यवस्थित एकदम सैलसर एकदम टाईटसुद्धा वेणी घालायची नाही, जेणेकरून आपण तेल लावले त्यामुळे केसांची मुळं ना थोडीशी कमकुवत झालेली असतात आणि त्याच्यामुळे आपल्या केसांना काही त्रास होऊ नये. तर त्यासाठी व्यवस्थित हलक्या पद्धतीनं अशी वेणी घालायची आहे, जेणेकरून आपले केस व्यवस्थित तसेच राहतील. तर आता इथं वेणी वगैरे मी छानपैकी घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपली जी काही बाकीची कामं असतील तर ती आपण करू शकतो. आता इथं हेअर ऑइलिंग केल्यानंतर ना कमीत कमी अर्धा तास, 1 तास, 2 तास ठेवलं तरी चालेल. जसा तुम्हाला वेळ असेल ना त्या पद्धतीनं तुम्ही केसांना तेल लावून ठेवू शकता आणि त्यानंतर मग तुम्ही व्यवस्थित केस स्वच्छ धुवून घेऊ शकता. आता इथं केस धुताना पण कोणत्या गोष्टी आपण करायला पाहिजे जेणेकरून आपले केस जास्त गळायला नाही पाहिजे. तर इथे मी तुम्हाला दाखवते ना, केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाणीच घ्यायचं. खूप कडक पाणी डोक्यावरून केसांवरून घ्यायचं नाही, जेणेकरून आपल्या केसांना खूप हानी होते. केस पांढरे व्हायला लागतात, केस गळायलासुद्धा लागतात. तर त्यासाठी मी इथं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना शॅम्पू, जो पण तुम्ही शॅम्पू यूज करणार असाल ना तर तो शॅम्पू पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आणि छान पद्धतीनं तो डायल्यूट करायचा, जेणेकरून पाण्यामध्ये त्याचा फेस चांगला होईल. आणि हा तयार झालेला फेस आहे तर हाच शॅम्पू आपण आपल्या केसांवर अप्लाय करायचा आहे. डायरेक्टली शॅम्पू घेऊन हातावर घेऊन डायरेक्ट तो केसांवरती अप्लाय करायचा नाही, तर तो व्यवस्थित असा पाण्यामध्ये मिक्स करायचा, डायल्यूट करायचा, फेस करायचा आणि त्यानंतर ना आपल्या केसांवर तो शॅम्पू अप्लाय करायचा आहे. डोक्यावर तो शॅम्पू अप्लाय करायचा आहे, पूर्ण केसांवर शॅम्पू अप्लाय करायचा नाही. जेणेकरून काय होतं, आपण डोक्यामध्ये जेव्हा अशा पद्धतीने शॅम्पू अप्लाय करतो तर त्याचा फेस तयार होतो. तर तोच फेस आपण खालच्या केसांपर्यंत ओढून खालच्या केसांना अप्लाय करून व्यवस्थित आपले केस छान क्लीन करू शकतो. पूर्ण केसांवर शॅम्पू कधीही यूज करायचा नाही, कारण शॅम्पू आपलं डोक्याकडचा भाग आहे, केसांच्या मुळाकडचा भाग आहे, तर तो स्वच्छ करण्याचं काम करतो. आता त्यानंतर ना व्यवस्थितपैकी मी इथं केस धुतलेले आहेत आणि केस धुतल्यानंतर ना टॉवेलने कधीही केस वरती गुंडाळायचे नाहीत. एकदम व्यवस्थित छानपैकी कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा सगळ्यात सोपं म्हणजे आपला जुना टी शर्ट असतो ना, तर त्याने मऊ टी शर्ट असेल ना तर त्याने व्यवस्थित केस अशा पद्धतीनं वरती तुम्ही फोल्ड करू शकता, जेणेकरून केसांमधलं जे एक्सेस पाणी असेल ना तर ते निघून जाईल. आणि त्यानंतर ना व्यवस्थित त्याच टी शर्टने मी केस जे आहेत ना तर ते व्यवस्थित स्वच्छ कोरडे करून घेते. आता जेव्हा केस आपण वरती बांधतो ना तर बऱ्यापैकी केसांमधलं पाणी निघून गेलेलं असतं आणि तुम्ही इथं बघताय की मी फक्त
ॲलोवेरा जेल वापरलेला आहे आणि खोबरेल तेल वापरलेलं आहे. बाकी कोणत्याही गोष्टी याच्यामध्ये ॲड केलेल्या नाही आहेत. तरीसुद्धा केसांना ना एक नॅचरल शाईन येते. केस थोडेसे आपले स्ट्रेटसुद्धा होतात, म्हणजे खूप जास्त स्ट्रेट होत नाहीत, पण बऱ्यापैकी केस आपले छान स्ट्रेट होतात. केसांचा लुकसुद्धा जो आहे तो व्हॉल्यूम थोडासा इन्क्रीज झाल्यासारखा वाटतो. तर छान पद्धतीनं आता इथं केस व्यवस्थित मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर टी शर्टच्या मदतीनं, मऊ टी शर्टच्या मदतीनं व्यवस्थित केस पुसून घेतलेले आहेत. आणि तुम्ही बघताय छान पद्धतीनं केसांना एक शाईन आलेली आहे. केस एकदम छान सिल्की आणि सरळसुद्धा झालेले आहेत. आता इथे सुद्धा ना केस जेव्हा आपले ओले वगैरे असतात ना, तर तेव्हा लगेच केस धुतल्यानंतर जेव्हा पण आपण केस सुकवतो ना, तर जास्त करून केस ना नॅचरल जे काही सनलाईट आहे त्याच्यामध्ये सुकवण्याचा प्रयत्न करायचा. पंखा किंवा कोणतंही हेअर ड्रायर वगैरे जास्त वापरायचं नाही, जेणेकरून आपल्या केसांना नॅचरली जेवढं सनलाईट वगैरे मिळेल त्याचा आपल्या केसांसाठी सुद्धा खूप फायदा होतो. आणि केस विंचरताना ना कधीही केस ओले असतील तेव्हा विंचरायचे नाहीत. जेव्हा केस पूर्णपणे आपले छानपैकी सुकतील त्याच्यानंतर केस विंचरायला घ्यायचे. आणि केस विंचरताना सुद्धा जेव्हा तुमचे लांब केस असतात ना, तर तेव्हा खालून वरती केस विंचरायला सुरुवात करायची. वरून खाली केस विंचरायला सुरुवात केली तर थोडेसे केस आपले गुंता झालेला असतो केस धुतल्यामुळे, आणि त्याच्यामुळे ना केस जास्त गळण्याची शक्यता असते. तर त्यासाठी पहिले शेंड्याकडचा जो भाग आहे तिकडचा गुंता हळूहळू कमी करत करत मग सुरुवात केसांच्या मुळापासून करायची, जेणेकरून केस आपले जास्त तुटत नाहीत आणि जास्त गळतसुद्धा नाहीत. केसांची मुळं जी असतात ती व्यवस्थित छानपैकी मजबूत जशीच्या तशी राहतात. आणि त्यानंतर ना व्यवस्थित सगळीकडून केस कोंब केल्यानंतर ना एकदा पुन्हा उलट्या दिशेने सुद्धा केस व्यवस्थित कोंब करायचे, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते केसांचं व्यवस्थित होतं. केसांची मुळे जे आहेत ते व्यवस्थित राहतात आणि त्याच्यामुळे ना आपल्या केसांचा व्हॉल्यूम जो काय आहे ना तो खूप छान मेंटेन राहतो. तर त्यासाठी आता मी छान पद्धतीनं इथं उलट्या साईडनं सुद्धा केस व्यवस्थित विंचरून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता छानपैकी केस आपले व्यवस्थित मऊ, मुलायम आणि छान सिल्कीसुद्धा झालेले आहेत. काळेभोरसुद्धा दिसत आहेत आणि एक शाईन, नॅचरल शाईन केसांवर आलेली आहे. कोणतीही तुम्ही बाजारातली कोणतीही गोष्ट नाही वापरली, फक्त ही जरी सिंपल रेमेडी केली ना तरी केस आपले छान एकदम सिल्की होऊन जातात. छान केसांमध्ये शाईन येते. केसांचा जो पोत आहे तो सुधारलेला असतो. केस सरळ व्हायला सुद्धा मदत होतात या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आपला हेअरफॉल खूप कमी होतो आणि हेअर ग्रोथ आहे केसांची ती व्यवस्थित सुरू होते आणि हळूहळू केस आपले वाढायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीनं मी माझ्या केसांची आठवड्यातून 2दा काळजी घेत असते. बाकीचे हेअर मास्क आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यासुद्धा मी तुमच्यासोबत स्टेप बाय स्टेप शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर फक्त ह्या बेसिक गोष्टी आहेत जेणेकरून आपला हेअरफॉल केसांचा कमी होऊ शकतो, केस वाढण्यासाठी मदत होऊ शकते आणि कोणत्या पद्धतीनं आपण केस धुताना काळजी घ्यायला पाहिजे तर त्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि युजफुल ठरेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चलो बाय बाय.